नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सई माऊ तिचा अभ्यास करत रूममध्ये बसलेली असताना ते मुक्ता येते आणि म्हणते की सई माऊ, अगं काय करतेस तू? अगं, आणि हा किती पसारा ठेवलायस तू रूममध्ये करून? बघ सगळा किती पसारा आहे. असं म्हणून ती आता तिथे आवरायला जाते. आणि मग आता लगेच आपली लाडकी सई ही आपल्या मुक्ताईकडे जाते आणि म्हणते की अगं मुक्ताई, आणि तिला मागूनच ती गोड अशी मिठी मारते आणि म्हणते की मुक्ताई, ही रूम तर माझीच आहे ना, त्यामुळे थोडासा पसारा झाला तर ठीक आहे, तो पसारा मी आवरेन ना, असं आता ती म्हणायला लागते. आणि त्यानंतर मग आता मुक्ता म्हणते की अच्छा, असं आहे तर म्हणजे आमची लाडकी सई खूपच आता डॅमेज झाली हा, म्हणजे हा पसारा असेल तर चालेल असं म्हणते ती. त्याच वेळेला मग आता पुढे मुक्ता म्हणते की तसं नाही, आपली रूम अगदी नीटनेटकी असली तर किती सुंदर आणि छान दिसते, बरोबर ना? आणि हो, तू विसरली आहेस का, जर आदिदादा या रूममध्ये आला तर मात्र ही रूम तुला व्यवस्थित करावी लागेल, बरोबर की नाही? त्याच वेळेला मग आता लगेच सई म्हणते की हो, आदिदादा आला तर मग मी ती रूम अगदी व्यवस्थितच ठेवणार आणि ये आदिदादा येणार, असं म्हणून ती आता तिथे नाचत नाचत खुश होत असते. आणि मुक्तालाही तिला पाहून फार आनंद झालेला असतो. आता मुक्ताला सई विचारते की मुक्ताई, तू खरंच बोलतेस का? आदिदादा येणार आहे का आपल्याकडे? म्हणजे आदिदादा कायमचा इथे राहायला येणार आहे का? तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला हसू यायला लागतं. मुक्ता म्हणते की काय सई माऊ, तुला किती आनंद झालाय? आणि तिच्याकडे बघून ती हसत असते. सई म्हणते की हो मुक्ताई, अगं काळजी करूच नको, मी ही रूम बरोबर शेअर करणार, माझ्या आदिदादाबरोबर मी रूम शेअर करणार अगदी व्यवस्थितपणे. मग आम्ही दोघंही एकत्र फार मजा करणार ना. म्हणजे मला कळत नाही मुक्ताई, आपण कसं करायचं आदिदादाला त्याचे कपडे वगैरे ठेवायला? तेव्हा मग मुक्ता म्हणते की आपण ना एक काम करूया, आपण आदिदादासाठी तिकडे स्टडी टेबल बनवूया का? आणि स्टडी टेबल बनवून इकडे जो काही एक्स्ट्रा आहे ना, तो एक शेल्फ बनवून घेऊया, म्हणजे त्याच्या पुस्तकांसाठी उपयोगी पडेल. तेव्हा मग आपला सई माऊ बोलायला लागते की हो मुक्ताई, अगं त्याच्यासाठी ना जागा बनवलीच पाहिजे. तुला माहिती आहे त्याचे कपडे ठेवायला पण जागा नाही आहे. अगं मागच्या वेळेला जेव्हा तो इथे आला होता ना, तेव्हा बिचारा ना स्वतःच्या फक्त बॅगमध्येच कपडे ठेवायचा, घालायचा आणि कपडे तिथेच धुतल्यानंतर ठेवायचा आणि म्हणायचा की काय माहिती कधी जायला लागते परत ही बॅग घेऊन. असं म्हटल्यावर आता सईचा चेहरा पडतो. तेव्हा मुक्ता तिला शांत करत म्हणते की सई बाळा, अजिबात काळजी करू नकोस, आता आपला आदिदादा जो येणार आहे ना, तो इथेच येणार आहे, त्याला आता कुठेही जाण्याची गरज नाही. हे बघ, आपण त्यांच्यासाठी, तू कपड्यांचं म्हणतेस ना, तर आपण समोर बघ तिकडे ते कपाट आहे ना, ते त्याच्या कपड्यासाठी करूया आणि स्टडी टेबल पण इकडे करूया, असं म्हणून ते दोघेही त्याच्या राहण्याचं वगैरे प्लॅनिंग करू लागतात. आणि मुक्ता म्हणते की तू करशील ना रूम शेअर त्याच्यासोबत? तेव्हा मग सई म्हणते की हो मुक्ताई, मी माझ्या दादाबरोबर आनंदाने रूम शेअर करेन आणि आम्ही दोघंही एकत्र मजा करू, एकत्र स्टडी करू, एकत्र स्कूलमध्ये जाऊ, किती मजा येईल ना हे सगळ्यांनी. तेव्हा आता मुक्ताला सईचा तो आनंद पाहून खूप बरं वाटतं आणि ती तिच्या त्या बोलण्याला टचवूड बोलून स्वामींना हात जोडत म्हणते की स्वामी, जे काही होतंय ते असंच होऊ द्या, तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या, असं म्हणून ती आता हात जोडत असते. त्याच वेळेला आता सई माऊ खूप खुश होत असते आणि म्हणत असते की ये आता माझा आदिदादा येणार, असं म्हणून ती बाहेर पळते आणि सागरही तेवढ्यातच समोरून येत असतो. म्हणून आता सई खाली वाकून तिथून बाहेर पळून जाते आणि सागरचा त्यामुळे सईला वाचवता वाचवता तोल जातो. तेवढ्यातच आता मुक्ता तिथे येते आणि मुक्ता आल्याबरोबर सागरला सावरते आणि त्याचा हात धरते. आता सागर मुक्ताच्या डोळ्यामध्येच बघत राहिलेला असतो. मुक्ताने सागरला तिथून पडण्यापासून वाचवलेलं असतं. आता सागर मुक्ता दोघंजणही एकमेकांच्या डोळ्यांमध्येच बघत असतात आणि त्याच वेळेला इथे आता मुक्ताला सागरला वाचवलं म्हणून ती अगदी आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहते. आणि नंतर मुक्ता म्हणते की अहो काय करताय सागर, सरळ व्हा, असं म्हणून ती त्याला सरळ करते. त्यानंतर पडाल ना सागर, असे काय करताय, असंही ती बोलते. तेव्हा मग सागर म्हणतो की हे बघा, ज्याची बायको मुक्ता कोळी आहे ना, त्याला पडण्याची काय भीती आहे, आणि जर तुम्ही असालच ना तर मग कशाला पडू मी, बरोबर की नाही? तुम्ही मला कधी पडूच देणार नाही. मुक्ता म्हणते की सागर, तो बरोबर आहे, तुम्ही जेव्हा जेव्हा पडाल तेव्हा तेव्हा माझा हात तुमच्यासाठी असेल कायम. तेव्हा सागर म्हणतो की अच्छा, म्हणजे फक्त हातच असेल असं आहे का? तेव्हा मुक्ता म्हणते की मग आणखी काय पाहिजे तुम्हाला? तेव्हा सागर म्हणतो की अच्छा, मला तर वाटलं की फक्त हातच नाही, फक्त तुम्ही पण असाल सगळ्या, असं मला तर माझी बायको हवी आहे, असं आता सागर म्हणत असतो. आणि मुक्ताच्या तो आता जवळ जायला चाललेला असतो. त्यावेळेला मुक्ता पटकन दचकून त्याच्याजवळ बघते, कारण सागर आता तिला जवळ घेत असतो आणि तिचा हातात हात धरून असतो आणि मुक्ताला म्हणतो की मुक्ता,
काही झालं तरीही आता तुम्ही माझ्यासोबत आहात आणि तुमची सोबत मला सदैव हवी आहे, असं तो तिला आता म्हणत असतो. त्याच वेळेला मुक्ता अगदी आश्चर्यचकित होऊन सागरकडे बघत असते आणि सागरचं हे काय चाललंय आणि सागरचं कित्येक दिवसानंतर हे असं रूप पाहून तिला हसायला येत असतं. सागर तिच्या जवळ यायला चाललेला असतो. तेवढ्यातच आता मुक्ता ही सागरला तिथेच बेडवर ढकलते आणि मग सागर म्हणतो की मुक्ता, अहो हे काय आहे तुमचं, हे काय करताय, असं म्हणून आता तो तिच्याकडे हसत बघत असतो. त्यानंतर मुक्ता म्हणते की सागर, अहो तुम्हाला काय वाटतंय तरी का. सागर म्हणतो की मुक्ता, काय वाटायचं आहे त्याच्यामध्ये, मला माझ्या बायकोसोबत बसायचं आहे, त्याच्यामध्ये मला कसली लाज हवी आहे, असं सागर आता तिला बोलतो आणि म्हणतो की मुक्ता, माझ्या मुक्ताबरोबर खरंच मुक्ता ना, मला कडू कडू बोलता स्वतःच कडू कोळी झाल्यासारख्या झाल्यात. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला काही कळतंय तरी का, जरासा तरी लाज बाळगा. अहो तुम्हाला 2 मुलं आहेत आणि तुम्ही 2 मुलांचे बाप आहात, तर मग. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की अच्छा असं म्हणाल तर या इथे बसा, मी तुम्हाला एक समजावून सांगतो, असं म्हणून आता सागर मुक्ताला बसवतो आणि म्हणतो की असं असेल तर माझी 2 मुलं आहेत बरोबर ना, आणि आता आधी पण मुक्ता आपल्या सईबरोबर येणार आहे की नाही. मग कसं आहे, आदी आणि सई दोघंही एकमेकांबरोबर वेळ घालवतील. मग कसं आहे, तुम्हाला माझ्यासाठी द्यायला वेळच वेळ असेल ना, हो की नाही, मग तरी तुम्हाला मला वेळ दिलाच पाहिजे, हो की नाही, असं आता सागर हा मुक्ताला बोलत असतो. त्याच वेळेला आता मुक्ता या सागरच्या बोलण्यावरती पुन्हा लाजायला लागते आणि सागर आता पुन्हा मुक्ताच्या जवळ जायला लागतो आणि म्हणतो की मुक्ता, हे सगळं तुमच्यामुळे होतं आहे की नाही, मग याच्यासाठी मला माझ्या मुक्त्या हव्या आहेत, असं म्हणून आता मुक्ता पुन्हा तिथून उठते आणि मम्मीने आवाज दिला असं म्हणून बाहेर आता ती पळ काढते आणि मुक्ताला असं पाहून सागरला खूपच हसायला येत असतं. मुक्ता मात्र आता सागरच्या तावडीतून बाहेर पळते. त्यानंतर आता सगळेजण रात्रीची झोपलेले असतात, सागरलाही झोप लागलेली असते. त्यावेळेला आता इथे मुक्ता ही तिचे गॅलरीमधले फोटोज बघत असते, संक्रांतीचे आणि बाकीचे सर्व काही फोटोज बघत असते आणि ते बघून ती खूप खुश होत असते. ती म्हणते की आता एकदा की आदित्य घरी आला तर आमची फॅमिली पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल, किती सुंदर दिसत आहेत हे सगळे फोटोज, असं म्हणून ती आता सगळे फोटोज बघत असते आणि त्यांचा फॅमिली फोटो यामध्ये आदित्यची कमी आहे ती तिला जाणवते. तेवढ्याच दिवसामध्ये यामध्ये आदित्य पण ॲड होईल असा विचार ती करत आनंदाने खुश होत असते. त्यानंतर आता इथे मुक्ता ही पुन्हा तिघांचा म्हणजेच सागर, आदी आणि सईचा फोटो बघत असते. तो फोटो म्हणते की किती क्यूट आलाय, ही फॅमिली माझी अशीच कायम एकत्र राहायला हवी, असं ती आता खुश होऊनच म्हणत असते. त्यानंतर आता इथे मुक्ताला मिहिका आणि तिचा फोटो दिसतो आणि तिला मिहिकाच्या आठवणी पुन्हा दाटून येतात आणि मिहिरने सांगितलेली वाक्य आठवतात की वहिनी, मिहिका तिच्या आयुष्यामध्ये मूव ऑन झालेली आहे, ती आता प्रेग्नंट आहे आणि ती तिच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे असं दिसतंय, मग आपणच उगीच कशाला तिच्याकडे जायचं, असं मिहिर म्हणालेला असतो. तेव्हा मुक्ताला आठवतं की हो, मिहिर तिला म्हणालेला असतो की यावेळेला मिहिका प्रेग्नंट आहे आणि तिला तिची काळजी घेण्यासारखं कोण असेल असा विचार मुक्ताच्या डोक्यामध्ये येऊ लागतो. मुक्ता म्हणते की हो, मिहिका प्रेग्नंट आहे, जे काही घडलं ते घडलं, परंतु यावेळेला तिला एका आधाराची गरज आहे, एका स्त्रीने तिला समजून घेण्याची गरज आहे. खरं तर इथे आई असती तर या सगळ्याचे मला टेन्शनच नसतं, परंतु आता तिच्याबरोबर कोण असेल, तिची कोण काळजी घेत असेल, तिला जर डोहाळे लागत असतील तर ते कोण पुरवत असेल, कोण हे सगळं करत असेल, असं म्हणून आता मुक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि मिहिकाच्या प्रेमाने तिच्यावर डोळ्यात ते अश्रू दाटून आलेले असतात. मग आता मुक्ता म्हणते की काय करू मी, मिहिकापर्यंत कशी पोचू, असं म्हणून तिच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू असतात. आई असती तर तिचे ओरडली असती, परंतु तिच्यावर थोडा वेळ चिडली असती, परंतु तिचे लाल केले असते. पण आता हे सगळं काहीच घडत नाही आहे, कारण काही झालं तरीही मिहिकाच्या सोबत आता कोणच नाही आहे, तिची काळजी कोण घेत असेल या विचाराने आता इथे काळजीने मुक्ता अगदी व्याकुळ झालेली असते. काय करायचं हे तिला काहीही समजत नसतं, ती फक्त विचारांमध्ये असते. त्याच वेळेला आता इथे मुक्ता म्हणते की नाही, काही करून तरी मला काहीतरी तिला दिलं पाहिजे असा विचार तिच्या डोक्यात येतो. म्हणून मुक्ता सकाळी लवकर उठते आणि मिहिकासाठी ती लाडू बनवत असते. त्याच वेळेला आता ते लाडू बनवत असताना खमंग असा वास सुटलेला असतो. त्याच वेळेला तिथे आता इंद्रा येते आणि इंद्रा म्हणते की काय मुक्ता, सकाळी सकाळी काय चाललंय तुझं. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी काय नाही, पौष्टिक लाडू बनवते. तेव्हा ती म्हणते की काय गं, बघू मन्ना दे जरा खायला, बघूया कशी ते, असं म्हणून आता मुक्ता ही ते लाडू वळत असताना थोडीशी इंद्राला खायला देते आणि इंद्रा म्हणते की वा गं मुक्ता, खरंच खूप बेस्ट बेस्ट झालेस, अगदी तुझ्या हाताला चव आहे बरं का,
खरंच खूप सुंदर केलेस असं ती आता तिला विचारते आणि कसे केले हे विचारते. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की मम्मी काय नाही, आपले ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते ड्रायफ्रूट्स जरासे भाजले आणि त्यानंतर खसखस वगैरे सगळं आपलं जे पीठ आहे ते सगळं एकत्र करून असे तयार केलेत, खजूरची पावडर वगैरे सगळं एकत्र करून, म्हणजे कसं आहे ना, हे पौष्टिक लाडू तयार झाले. मग आता मुक्ताला ती म्हणते की चालेल, मी ना शेवंताकडे जाते, मग शेवंताकडे घेऊन जाऊ का थोडे? तेव्हा मुक्ता म्हणते की हो ना, जा घेऊन, त्यांना पण आवडतील. त्याच वेळेला मग आता लगेच मुक्ताला ती विचारते, पण अचानक आज कसं, तू कोणाला पाठवणार आहेस? तेव्हा मुक्ता म्हणते की हे लाडू मिहिकाला पाठवते. चालेल ना मम्मी? तेव्हा मग आता मुक्ताला इंद्रा म्हणते की हो, काहीच हरकत नाही, पाठव. अगं आम्ही काय कोली कंजूस नाही, काय झालं तरीही तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतेस, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही. मिहिकाला लाडू पाठव, तिला पण ते बरे वाटतील खायला, हो की नाही? चल अगं, मिनी डबा घेऊन येते, त्या शेवंताला पण भरायचेत ना. असं म्हणून आता इंद्रा ही जाते आणि मिहिकासाठी लाडू मुक्ता पाठवून बाजूला ठेवत असते आणि विचार करते की हे लाडू आहेत ना, हे आता एका डब्यामध्ये भरते, म्हणजे ते डब्यामध्ये व्यवस्थित राहतील आणि मिहिका ही व्यवस्थित एक एक घेऊन खाईल. म्हणूनच आता एक डबा ही मुक्ता घेऊन येते आणि ते जे काही लाडू असतात ते लाडू आता ती त्या डब्यामध्ये भरत चाललेली असते. आणि ते डब्यामध्ये भरल्यानंतर मुक्ता म्हणते की काय करू, पण हे लाडू मी मिहिकापर्यंत पोचवू तरी कशी? म्हणून आता तिला टेन्शन आलेलं असतं. पण ती विचार करते की मी स्वतः गेली तर ते कदाचित मिहूला आवडणार नाही, म्हणूनच एक काम करते, आता हे लाडू मला कुरिअरनेच पाठवावे लागतील. असं म्हणून आता इथे मुक्ता ही ते लाडू कुरिअर करण्याचं ठरवते. मिहिका तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिच्या डोळ्यासमोर सतत मिहीरच्याच आठवणी असतात आणि कशाप्रकारे मिहीर हा कोमलला लग्न करून घेऊन आला होता आणि कोमल आणि मिहीर दोघंही लग्न केल्यानंतर एकमेकांसोबत जे उभे होते ते तिला आठवतं. त्यानंतर जेव्हा बाहेर रस्त्यावर दोघेही चालत असताना चुकूनच मिहीरचा धक्का मिहिकाला लागलेला असतो आणि दोघंही एकमेकांना अगदी गोंधळतं सॉरी बोललेले असतात. हे सगळं तिला आठवतं आणि या सगळ्याने तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. आपल्या मिहीरचं कोमलशी लग्न झालं याने तिला प्रचंड त्रास होत असतो आणि या त्रासामुळेच तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी येत असतं आणि तिला सगळ्या आठवणी दाटून आल्यामुळे ती स्वतःला मूव ऑन करण्याचं ठरवते. त्यातच ते काम करणारे येतात आणि म्हणतात की मॅडम तुमच्यासाठी हे कुरिअर आहे. तेव्हा मग ती म्हणते की कोणी दिलं आहे? तेव्हा तो म्हणतो की काय माहिती, याच्यावर नाव तर लिहिलं नाही आहे. म्हणूनच आता ती उघडते आणि तो एक डबा असतो आणि त्या डब्यामध्ये ती उघडून बघते तर ते लाडू असतात. मग मिहिका म्हणते की लाडू, मला लाडू कोणी पाठवले असतील? म्हणून आता मिहिका ते उघडून बघते आणि त्या डब्याचा वास घेते. आता वास घेतल्यानंतरच तिच्या लगेचच लक्षात आलेलं असतं की मुक्ताताईने हे लाडू पाठवलेले आहेत आणि ते लाडू तिने पाठवलेत हे पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो आणि तिच्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं. ती म्हणते की काही असलं तरीही ताईला माझी काळजी आहे, ती माझ्यासाठी हे लाडू पाठवते हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे. असं म्हणून मिहू खूपच खुश झालेली असते आणि म्हणते, तिचे ते लाडू असतात ते अगदी उराशी कवटाळून घेते आणि म्हणते की काही झालं तरीही, कितीही राग असला तरीही माझी ताई माझ्यावर तेवढंच प्रेम करते. मला माहिती आहे, ताईला वाटलं असेलच की हे सगळं करायला मावशी नाही आहे आणि जर मावशी असती तर तिनेच हे माझे सगळे लाड पुरवले असते, म्हणूनच मला ताई हे सगळं पाठवते. ताई, मला माहिती आहे की कितीही तू माझ्यावर चिडली असतीस तरी तुला माझी खूप जास्त काळजी आहे, म्हणून तू मला हे पाठवलेस, हो की नाही? खरंच ताई, थँक्यू सो मच. असं म्हणून ती खूप खुश होत असते आणि मनातच म्हणते, तू याच्यावर जरी नाव लिहिलं नसशील ना तरीही मला कळतंय की हे लाडू तूच पाठवले असशील. परंतु आता ती विचार करते की हा डबा मला व्यवस्थित रूममध्ये ठेवायला हवा, नाहीतर हा जर हर्षच्या हाताला लागला आणि त्याला जर समजलं की हे लाडू मुक्ताताईने पाठवलेत तर मात्र तो हा डबा फेकायलाही कमी करायचा नाही. म्हणूनच मला हे सगळं व्यवस्थित ठेवलं पाहिजे. असं म्हणून आता इथे मिहिका खूप इमोशनल झालेली असते. त्यानंतर आता हर्षवर्धन हा सावनीकडे आलेला असतो आणि तिला म्हणत असतो की तू मूर्ख आहेस का सावनी? अगं, तुला हे करण्याची काय गरज होती? अगं, इतकी कशी तू त्या सगळ्या प्लॅनिंगला बळी पडलीस? एरवी तर तू म्हणत असतेस तू खूप हुशार आहेस, सावनी ही टॅलेंटेड आहे, तिला कोणीही हरवू शकत नाही, इतक्या सगळ्या बाता तू मारत असतेस, बरोबर ना? परंतु आत्ता यावेळेला तू कशी हरलीस? अगं, प्रत्येक वेळेला तू असं म्हणतेस की तू हरणार नाहीस, तू त्या मुक्ताला आणि सागरला चांगलं जिरवणार, परंतु नाही. अगं, त्या एवढ्याशा खोट्या प्लॅनला तू बळी पडलीस, त्या मुक्ताच्या ट्रॅपमध्ये तू अडकलीस तरी कशी?
अगं तिने बरोबर तुझ्यासाठी सापळा रचला होता आणि त्याच्यामध्ये तू अडकलीस. एक मिनिट, तुला असं वाटलंच कसं की हा हर्षवर्धन त्या सागरच्या ऑफिसमध्ये बसून दारू पिईल आणि तिथे सगळं काही खरं खरं बरळून टाकेल असा विचारच कसा केलास तू? तिथेच तुझी डोक्याने माती खाल्ली. त्यावेळेला मग आता सावनी चिडते आणि त्याने केलेल्या अपमानामुळे तिला राग येतो. ती म्हणते की हर्षवर्धन, हे खरं तर ना सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे. तुझ्यामुळे प्रत्येक वेळेला आजपर्यंत तू मला तोंडावर पाडत आलायस आणि ऐन मोमेंटला तुझ्यामुळे मी तोंडावर पडले. तेव्हा मग हर्ष म्हणतो की का माझ्यामुळे? मी काय केलं होतं यावेळेला? कम ऑन सावनी, उगीचच माझ्यावर नसतं बिल तू फाडू नकोस. मी यावेळेला काहीही केलेलं नव्हतं. तेव्हा मग सावनी म्हणते की मला म्हणायचं असं होतं की आजपर्यंत तू जे काही केलंस, म्हणजेच प्रेस कॉन्फरन्स असो तेव्हा तोंडावर पाडणं झालं, किंवा प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्या नावावर असो, किंवा आपलं लग्न असो, प्रत्येक वेळेला तू मला तोंडघशीच पाडलेलं आहेस. म्हणूनच मला वाटलं की यावेळेला पण तू तेच केलं असणार आणि यावेळेला पण तू तुझं तोंड उघडून दारूच्या नशेत त्याच्यासमोर मोकळं झालेलं असणार. तेव्हा मग आता हर्षवर्धन म्हणतो की हो, तुला असं वाटणं साहजिक नव्हतं, कारण काही झालं तरी मी तिथे हर्ष म्हणून बसेनच तरी कसा. बरोबर त्या सागरने तुला अडकवलंय. तेव्हा मग आता सावनी म्हणते की हो, त्या मुक्ताने मला यावेळेला हरवलं, ठीक आहे, परंतु एक दिवस नक्की असा येणार की ती मुक्ता ही माझ्या हातापाया पडणार. मुक्ता माझे पाय धरणार आणि हात जोडून माझ्याकडे कायम ती माफी मागत राहणार. काही झालं तरीही मुक्ताला मी सोडणार नाही, असं आता इथे सावनी ही विचार करत असते. आणि ती आता सुडाच्या आगेने अगदी पुन्हा पेटून निघालेली असते. तर इथे मुक्ता ही देवघरात येते आणि पूजा करत असताना म्हणते की आज किती कुंडीमध्ये छान 2 फुलं फुलून आली आहेत, याचा संकेत आहे की आज ना सगळं काही छान होणार आहे, असं म्हणून ती खुश होत असते आणि ती देवाकडे ती फुलं व्हायला जात असते. आणि कुंडीत आलेले 2 जास्वंदाकडे ती अगदी प्रेमाने आणि मायेने बघत असते आणि देवीला म्हणते की देवी, कायम तुझी अशीच कृपादृष्टी आमच्यावर सतत राहू दे, असं म्हणून ती आता देवाऱ्याजवळ येते आणि ती 2 फुलं आहेत ती देवाजवळ राहते. मम्मींनी अगोदरच पूजा करून झालेली असते, परंतु जेव्हा तो तेवता दिवा असतो तो तिच्या हातातून कलंटो आणि जो देवीचा कलश असतो तोही खाली पडतो. त्याच वेळेला आता मुक्ता तो कलश व्यवस्थित करते आणि दिवा पेटवते आणि म्हणते की देवी आई, प्लीज हे सगळं व्यवस्थित होऊ दे. अगं असं आजपर्यंत कधीच होत नाही, परंतु आज झालं. खरंच याचा दुसरा काही संकेत तर तू देण्याचा प्रयत्न करत नाही आहेस ना? प्लीज तसं करू नको. आज आदित्याच्या कस्टडीचा दिवस आहे. आमच्यासाठी खरंच खूप मोठा टेन्शनचा आणि आनंदाचा दिवस आहे. प्लीज आदित्याची कस्टडी ही आमच्याकडेच येऊ दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर कायम राहू दे. आज जे काही घडतं आहे तसं व्यवस्थितच घडू दे देवी, असं म्हणून ती आता पुन्हा हात जोडू लागते आणि देवीला पुन्हा साखरेचा नैवेद्य दाखवते आणि हात जोडून तिच्याकडे विनंती करते. तर इकडे सागर हा कस्टडीसाठी म्हणजेच पुन्हा निघालेला असतो आणि तयारी करत असतो. तेव्हा मुक्ता तिथे येते आणि मुक्ता ही स्वतःला स्प्रे मारते. त्याच वेळेला इथे आता सागर पटकन बाजूला होतो, परंतु त्या वासामुळे त्याला नाकामध्ये झिंझिंतं आणि त्याला शिंका येऊ लागतात. मुक्ता म्हणते की सागर, प्लीज प्लीज थांबा, शिंक घेऊ नका. तेव्हा सागर म्हणतो की का मुक्ता, काय झालं? तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, आज ना सगळं सकाळपासून विचित्र घडत आहे. मला कळत नाही आहे सगळं असं का होतं आहे. आदित्यच्या कस्टडीचा दिवस आहे आणि मला खूप टेन्शन आलं आहे. मुक्ताला सागर म्हणतो की अहो असं काय बोलताय तुम्ही, काय गरज आहे टेन्शन घेण्याची? तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की सागर, मगाशी मी जेव्हा देवाजवळ दिवा लावला ना, त्यावेळेला जो तेवता दिवा आहे ना तो माझ्याकडून सांडला गेला आणि त्यानंतर कलशही थोडासा बाजूला पडला. त्याने मला खरंच खूप भीती वाटते. आणि आता आत्ता तुम्ही माझ्यासमोर शिंकलात आपण निघताना, खरंच या सगळ्यांमुळे ना मला खूप भीती वाटायला लागली. असं वाटतंय की मला काही चुकीचे तर संकेत मिळत नाही आहेत ना, काही चुकीचं तर आज घडत नाही आहे ना. आदित्यच्या कस्टडीचा दिवस आहे, त्यात हे असे संकेत, त्यामुळे मला आणखी घाबरायला होते. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता, अहो काय बोलताय तुम्ही, हे असे संकेत आणि हे शिंक वगैरे? अहो तुम्ही तर डॉक्टर आहात ना, परंतु तुम्हीही अशाच विचार का करताय? आणि जो दिवा असेल तो कदाचित चुकीने हात सांडल्यामुळे पडला असेल, ठीक आहे, त्यात काय एवढं, परत लावलात ना तुम्ही. आणि आता शिंकेचं म्हणाल तर तुम्ही परफ्यूम मारता मारता तो माझ्या नाकामध्ये गेला, तर मला शिंक येणं हे नॅचरल आहे ना, मग त्यात इतकं टेन्शन घेऊ नका. मुक्ता, अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो मी तर टेन्शन घेणं अजिबातच सोडलं आहे, कारण माझी बायको ही मुक्ता कोळी आहे, तिच्यामुळे मी टेन्शन अजिबात घेत नाही. आणि मग स्वतः मुक्ता कोळी कशाला टेन्शन घेतात? काळजी करू नका, घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे.
तुम्ही उगीचच घाबरताय, सगळं टेन्शन सोडून द्या बघू, असं आता इथे सागर हा मुक्ताला समजावत असतो. परंतु तरीही मुक्ताला जरासं टेन्शन आलेलं असतं, कारण आदित्यच्या कस्टडीचा दिवस आहे आणि काय होणार याची भीती तिला वाटत असते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जो कल्याणकर वकील असतो, सावनीचा वकील, तो म्हणत असतो की आदित्य कोळी यांची कस्टडी मिस्टर सागर कोळी यांच्याकडे जाणार आहे, परंतु सावनी यांच्या काही अटी आहेत, त्यानंतरच तुम्हाला त्या कस्टडी दिली जातील. असं आता इथे सागर हा त्या वकिलाकडे रागाने बघत असतो. त्यावेळेला मग आता इथे सावनी देखील म्हणते की हो ठीक आहे सागर, तू आदित्याची कस्टडी घेऊ शकतोस, नो प्रॉब्लेम, परंतु त्यावर माझी एक मोठी अट आहे. तेव्हा आता सागर हा तिच्याकडे बघतच बसतो. त्यानंतर कल्याणकर वकील म्हणतो की सावनी भोईर यांना तुम्ही आदित्यच्या कस्टडीसाठी दरमहा 5 लाख रुपये द्यायचे आहेत. दर महिन्याला ते तुम्ही त्यांना पैसे देणार, शिवाय आठवड्यातून 1 दिवस तुम्ही आदित्य याला सावनी यांना भेटून द्यायचं आहे, असं आता इथे तो म्हणतो. नंतर मुक्ता ही तिथेच उभी असते आणि सावनी आता रडत असते आणि म्हणते की सागर, मी तुला यावर कधीही माफ करणार नाही. तू माझ्या मुलाला, माझ्या आदित्यला माझ्यापासून कायमचं तोडलं आहेस, त्यामुळे मी तुला इथून पुढे कधीही माफ करणार नाही. काही झालं तरी मी कायम तुझा द्वेषच करीत राहीन, तू माझ्या मुलाला लांब केलंस. त्याच वेळेला मुक्ता तिच्यावर चिडते आणि म्हणते की 1 मिनिट सावनी, तू लक्षात घे, तू तुझ्या मुलाला स्वतःपासून लांब केलेला आहेस. तू एक गोष्ट विसरू नको सावनी, की तू पैशासाठी स्वतःच्या मुलाला विकलेला आहेस, पैशासाठी तू स्वतःच्या मुलाला विकून टाकले सागरकडे, असं तू केलेलं आहेस. असं आता इथे मुक्ता तिला चांगल्या प्रकारेच बोलून दाखवते आणि चांगलाच दम देते. त्याच वेळेला आता इथे सावनीचं तोंड मात्र बंद झालेलं असतं. आता मुक्ताला सावनी देखील बघत राहते, कारण मुक्ता जे काही बोललेली असते ते अत्यंत आणि योग्य खरं असतं. सागर म्हणतो की मुक्ता, हिला काय कळणार आहे, कारण हिला फक्त पैशांची किंमत आहे, मला आदित्यची किंमत आहे आणि मला आदित्यशी मतलब आहे, आणि हिला मात्र स्वतःचा स्वार्थ पैशातच दिसतो आणि ही पैशासाठी काहीही करू शकते. हिचा स्वार्थ आणि प्रेम फक्त आणि फक्त पैसा आहे, तर माझं आदित्यवर प्रेम आहे, असं आता इथे सागर हा सगळ्यांसमोर बोलून दाखवतो. आणि सागरने असं बोलल्यावर तिला चांगलीच मिरची झोंबते आणि सावनी ही त्याच्याकडे बघतच राहते. आता इथून पुढे सागर आदित्यची कस्टडी घेतल्यानंतर पुढे काय काय होणार हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.